तुम्हाला झालेल्या त्रासाची जबाबदारी भक्त म्हणून आमची, त्याची टेन्शन घेऊ नका. ते कोण कोण होते, काय होतं, ते सगळं सगळ्याला माहिती, तुम्हाला शोधायची गरज सुद्धा नाही. तरी पण सगळ्यांना, सगळ्या क्षेत्रातल्या, मग तो नोकरीच्या क्षेत्रातला असन, शेतकरीचा असन, व्यावसायिक असन, तो ट्रकवर असन, कुठं एसटीवर कंडक्टर ड्रायव्हर असन, महाराज मंडळी असन, सगळ्यांनी, वारकरी संप्रदाय असन, टाळकरी, गायक, वादक, सगळे एवढ्या वेळेस तुटून पडा. सगळे मुंबईकडे निघा आता. कोणी शेताचे कारण सांगू नका, कोणी ड्युटीत सांगू नका, कोणी मास्तरांनी सांगू नका, डॉक्टर वकिलांनी सांगू नका. सगळ्यांनी तयारीनं मुंबईला चालायचं. विशेष करून आजपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, जिथं जिथं पाण्याचे टँकर असतील ते मुंबईला सोबत घ्या. आपल्या पोरांना पाणी प्यायला लागणार आहे. जे जे डॉक्टर बांधव ही प्रेस ऐकते त्यांनाही माझी विनंती, सगळ्यांनी अँब्युलन्स आणि गोळ्या औषधाचा साठा सोबत घ्या. 1000पेक्षा जास्त अँब्युलन्स पाहिजेत, 5000पेक्षा जास्त पाण्याचे टँकर पाहिजेत. मी सांगितलंय 5000 टँकर घ्यायचे. आणि तिथं एक नसलं तुम्ही म्हणता 5000 टँकर म्हणला नाही, एक बी नाही. माझ्याजवळ काय कंपनी आहे का? हे सगळ्या जिल्ह्यातल्या आपल्या बांधवांनाही घडून आणावं लागणार आहे. सगळ्या डॉक्टरांना ते करावं लागणार आहे. मी याच्या बरोबर आणखीन 4 आव्हानं केलेले. मास्तर असल, डॉक्टर असन, वकील असन आणि श्रीमंत राजकारणी मराठी असतील, यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा म्हणून सांगितलेलं आहे. यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा. तुम्ही ड्युटीला राहायचं तर आपण आपल्या बाहेर काढा. आम्ही सांगितलंय फक्त आता 3 दिवस साथ द्या तुम्ही आम्हाला. 27, 28, 29ला 10 वाजता सकाळी आम्ही ग्राउंडवर बसलो ना, तुम्ही वापस या म्हणतो. तुम्ही थांबू नका. मराठा समाजाला खरं बोललं पाहिजे. खोटं बोलून मुंबईत आम्हाला न्यायचं नाही कोणाला. सगळ्यांनी मुंबईकडे चालायचंय. आपण आपले वाहन घेऊ. आम्हाला तिथं बसल्यावर आशीर्वाद द्या, तुम्ही वापस या. ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती करून सांगतो. आपण सगळ्या ताकदीनं याच्यात उतरल्याशिवाय पर्याय. फक्त एक वाक्य सांगतो, मला आंदोलन शांततेत पाहिजे. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही. यालाच जोडून दुसरा डाव होऊ शकतो. सरकार आपल्यात एखादी टोळी घालू शकतो. ते माझ्या नावाच्या घोषणा देईल, मराठा आरक्षणाचे देईल. आपल्याला असं वाटून माझ्या लय कट्टर दिसतोय, आपला कपडे फाडायला बसलाय तो त्याचे स्वतःचे, ते गोंधून आणायला बसलाय. मग फोटो त्याच्या अंगावर, टी शर्ट घालीन, फोटो जे आपल्याला वाटत हे आपलं कट्टर दिसतंय. आणि नंतर म्हणून देवेंद्र फडणवीस ऐकत नाही, सरकार ऐकत नाही, घाला गोटे. ते सरकारने पाठवलेली टोळी असू शकते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याला धरायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. नाही तर आपल्या शेजारी जरी जाळपोळ सुरू झाली, डुकून सुद्धा बघायचं नाही, सरळ चालायचं मुंबईकर. ते उद्योग विभाग म्हणायचं तिकडे, ते कोणी देव. आपण त्याच्यात घुसायचं नाही. माझ्या संघ येणाऱ्या बांधवांनी एकाने सुद्धा जाळपोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला काही हे नाही का आरक्षण पाहिजे? दगड मारले तरी आरक्षण पाहिजे, शांततेत आरक्षण पाहिजे. तुम्हाला आरक्षण देतो ना, तुम्हाला काय करायचं? न मिळणारं 70 वर्षातलं आरक्षण दिलं ना शांततेनं. मला समाजाचं नुकसान नाही करायचं, समाजाचं पोराचं वाटलं नाही करायचं. वाटलं झालं का आरक्षणाला घेऊन काय करतो?